होता काय करतो कमीत कमी रोजचं 15,000 17,000 इतर कमीत कमी 150 गाय आहेत म्हणावं इतकं उत्पन्न लई कदर द्यायला आहे अशा कदर द्यायची काय होता काय करतो कमीत कमी रोजचं 15,000 17,000 इतर कमीत कमी 150 गाय आहेत म्हणावं हिंगोली शहरातील खाकीबाबा मठामधील राम मंदिर जे आहे ते आपलं धोकादायक बनल्याचं पार्वती सध्या हिंगोलीच्या याच राम मंदिरासमोर बघू शकता की हे हिंगोली शहरातील प्रसिद्ध असलेलं खाकीबाबा मठ आहे आणि त्या मठामधील हे राम मंदिर आहे। हा राम मंदिराचं संपूर्ण बघू शकता की शिखर अशा प्रकारे जे आहे ते धोकादायक बनलेलं आहे। हे मागील काही दिवसापूर्वी वीज पडून कोसळला होता, त्यामुळे आता संपूर्ण जे आहे ते मंदिर धोकादायक बनलेलं आहे। कधी कोसळल्याचा काही नेम नाही, यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी जीवितास धोका निर्माण झालेला आहे। कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाकीबाबा मठ हे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असलेलं हे मठ आहे। याचं कारण म्हणजे कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी या संपूर्ण या मठाचं मोठं योगदान असतं। यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी भक्त जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। राज्यभरातील या ठिकाणी भक्त या मठामध्ये येत असतात। मात्र हे संपूर्ण जे आहे ते आता मंदिर धोकादायक झाल्यामुळे येथील अनेकांना धोका निर्माण झालेला आहे। मुझे बोले आप कहाँ से आए? मंदिर क्या हालत मिथिला से सीतामढ़ी से है। बिहार और नेपाल बॉर्डर पर है सीतामढ़ी जिला, जहाँ सीता मैया निकली है। हमको 15-16 साल हो चुका है। यहाँ बिजली गिरने से शिखर गिर चुका है। क्या आपकी मांग क्या है? मांग अच्छा मंदिर बने, सुंदर बने। बनाने वाले बनाता है, दुश्मन आके रोक देता है, यही बात है। अच्छा, आपल्यासोबत आणखी काही इथलचे भक्त आहेत। मला सांगा, संपूर्ण मंदिर धोकादायक बनलेलं आहे, शिखर कोसळण्यात आलेलं आहे, काय मागणी आपली शासनाकडे? शासनाकडे मागणी हेच आहे की ज्यावेळेस भाविक स्वतःहून खर्च करून करण्यास तयार आहेत, ते निधी बी द्यायला तयार आहेत। त्यांनी काही भक्तांनी बांधकाम साहित्य आणून ठेवलेलं आहे, इथं बांधकाम साहित्य आणून ठेवलेलं आहे। बाकीचं हे काम सुरू होत असताना काही अधिकारी याला येऊन नोटीस देऊन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। जर हे काही कोणत्याही भक्तावर येणाऱ्या भाविकावर कोसळल्यास जीवितहानी होऊ शकते, तरी शासनाने फक्त आम्हाला बांधण्याची हे करावे। आम्ही सक्षम आहेत। पूर्ण भारतात या संस्थानला मानणारे भक्त आहेत। पूर्ण महाराष्ट्रातील भक्त इथे येतात। आता हे जे साधू लोक आहेत, जे संत लोक आहेत, हे भारतातल्या विविध भागातून आलेले आहेत। इथं दररोज इथं 5-25 संत इथं राहतात। त्या अनुषंगाने शासनाने त्यांना आम्हाला हे करावे। आम्ही शासनाची आम्हाला पैशाची काय निधीची गरज नाही। ते भाविक खूप दानशूर आहेत, हिंगोलीतले लोक, ते करायलाही तयार आहेत। ओके, आपण बघितलं असेल की या भक्तांची अशी मागणी आहे की राज्यभरातील या ठिकाणी साधू येत असतात। मात्र आता मंदिर जे आहे ते धोकादायक बनले, तरी या प्रशासनाने यांना मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी आणि मंदिराचं नव्याने काम करावं अशी मागणी आता साधू बरोबर भक्त करत आहेत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।